कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गेले कित्येक दिवस झाले कुस्तीचा आखाडा सुरू आहे। मागील आठवड्यामध्ये सन्माननीय महापौर महोदयांना मी एक निवेदन दिलं होतं की आतंकवाद्यांची शाळा म्हणजे महानगरपालिका झालेली आहे। वारंवार मी आरोप करत आलेलो, आरोपाचं खंडन कोणीही करत नाही। ईव्हीएमच्या माध्यमातून, गुंडगिरीच्या माध्यमातून हे सभागृह पूर्णपणे भरलेलं आहे, खचाखच भरले। एक 30% नगरसेवक किंवा अन्य कोण लोक असतील ती ईव्हीएमच्या माध्यमातून व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माध्यमातून निवडून आले। आता एकंदरीत ही बाईट देण्यामागचा हेतू सांगतो। अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेबद्दल चुकीचे अपशब्द वापरले जातात। आपल्या महापालिकेचे अखंड महाराष्ट्रामध्ये बदनामी सुरू आहे की बघून घेतो, खाली ये, किती वाजता येऊ, म्हणजे ही अक्षरशः टपोरी पद्धतीची भाषा या नगरसेवकांच्याकडून गलिच्छ पद्धतीची भाषा वापरली गेली। सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी स्पष्टपणे म्हटले की ह्या वक्तव्याबद्दल, ह्या कर्तृत्वाबद्दल माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून किंवा माझ्या स्वतःकडून मी माफी मागतो। आता माझा प्रश्न पालकमंत्री महोदयांना आहे, तुमच्या पक्षाच्या नगरसेवकाच्या कृत्याबद्दल तुम्ही माफी मागणार का जनतेची? माझं तर ठाम म्हणणं असं आहे की पालकमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे। हिंदू बहुमोल किंवा हिंदू बहुमूल्य मतदारसंघामध्ये निवडून येणारे सन्माननीय मुश्रीफ साहेब हे श्रेष्ठत्वाने आणि ज्येष्ठत्वाने फार मोठे आहेत पालकमंत्र्यांच्या पेक्षा, तरी त्यांनी जनतेची माफी मागितली। शिवसेनेच्या वतीनं, जिल्हा प्रमुख या नात्याच्या वतीनं मी पालकमंत्र्यांना इशारा देत आहे, तुम्ही माफी मागितली पाहिजे। अन्यथा येणाऱ्या जनरल बॉडीमध्ये, महानगरपालिकेमध्ये येऊन आम्ही त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या नगरसेवकांना महापौरांच्या समक्ष काट्या वाटप करणार आहोत। काट्या, ह्या काट्या घ्या आणि एकमेकाची डोकी फोडा, काम तुम्ही करू नका। तुम्ही फक्त आरक्षण उठवा, जनतेचे पैसे टक्केवारीतून खा, जनतेला लुबाडावा, जनतेला टॅक्स मधून लुबाडा, लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका, अशा कित्येक घटनांच्या बाबतीत हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। त्यामुळे आम्ही काट्या वाटप करू। पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्या पद्धतीनं सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी जनतेची माफी मागितलेली आहे त्याच पद्धतीनं पालकमंत्र्यांनी त्यांच्या धनुष्यबाणाचे जे नगरसेवक आहेत, जे गुन्हेगारी प्रवृत्ती वारंवार व्यक्त करतात, सभागृहामध्ये चुकीची भाषा वापरतात, अशा व्यक्तीबद्दल पालकमंत्र्यांनी ठामपणे जनतेची माफी मागावी। अन्यथा कोल्हापूर शहरातील, जिल्ह्यातील शिवसेना महापालिकेच्या चौकामध्ये येऊन काट्या वाटपाचा कार्यक्रम करेल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।